इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील पहिले प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील एक सामायिक समीकरणे सोडवणे हा भाग आज आपण पाहणार आहोत। उदाहरण आहे 99x अधिक 101y बरोबर 499। दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501। आता या समीकरणामध्ये आपण बघायचं आहे की सुरुवातीला दोन्हीही चल डावीकडे असली पाहिजे। तसं पहिल्या समीकरणामध्ये x आणि y हे डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला संख्या आहे, म्हणून पहिलं समीकरण आहे 99x अधिक 101y बरोबर 499, समीकरण नंबर 1। दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा x आणि y ही चल डावीकडे आहेत, म्हणून दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501, समीकरण नंबर 2। आता आपल्याला या ठिकाणी ही एक सामायिक समीकरण सोडवायचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी एका चलाची किंमत काढायची आहे। मग x चा सहगुणक आहे 99 पहिल्या समीकरणामध्ये, दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे 101, हे समान नाही। पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक आहे 101 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 99, y चे सुद्धा सहगुणक समान नाही। मग अशा वेळेस काय करायचं आपण, तर तिरप सारखा आहे का बघायचं। म्हणजे पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक दुसऱ्या समीकरणातील y चा सहगुणक हे समान आहेत का, तर दोन्ही समान आहेत। पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक दुसऱ्या समीकरणातील x चा सहगुणक समान आहेत का बघायचं, तेही समान आहेत। असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला या दोन समीकरणांची एक वेळेस बेरीज करायची, समीकरण नंबर 3 मिळेल, आणि याच दोन समीकरणांची वजाबाकी करायची, समीकरण नंबर 4 मिळेल, आणि नंतर आपण समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करायची आहे। म्हणून पहिल्यांदा आपण या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करणार आहोत। 1 व 2 यांची बेरीज करू। 99x अधिक 101y बरोबर 499। दुसरं समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501। आपण या दोन समीकरणांची बेरीज करणार आहोत, म्हणून इथं अधिक चिन्ह। 101 आणि 99 यांची बेरीज होईल 200x अधिक 101 99 यांची बेरीज होईल 200y। 499 आणि 501 यांची बेरीज करायची आहे। आपल्याला बेरीज डायरेक्ट येत नसेल तर बाजूला आपण कच्चं काम करायचं आहे। इथं 501 आणि 499 यातला एक इकडे गेला की 500 होईल, 500 आणि 500 1000। या ठिकाणी आपला x चा सहगुणक आहे 200, y चा सहगुणक आहे 200 आणि उजव्या बाजूला अंक आहे 1000, म्हणून या तिन्ही पदांना कुठल्या संख्येने भाग जातो ते बघायचं आपल्याला। बऱ्याच संख्येने भाग जातोय, पण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने म्हणजे 200 ने आपण या ठिकाणी भागू शकतो, म्हणजे x चा सहगुणक 1 मिळेल, y चा सहगुणक 1 मिळेल। म्हणून आलेल्या समीकरणाला आपण 200 ने भागायचं आहे। म्हणून 200x ला 200 ने भागलं की आपल्याला मिळेल x अधिक 200y ला 200 ने भागलं की मिळेल y बरोबर 1000 ला सुद्धा 200 ने भागायचं आहे। 200 1000 ला भागलं की 5 मिळेल, समीकरण नंबर 3। त्यानंतर आपण या दोन समीकरणांची आपल्याला आता वजाबाकी करायची आहे, म्हणून इथं समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू। समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499। दुसरं समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501। आता या दोन समीकरणांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणून खालच्या समीकरणांची चिन्ह बदलायची आहे। या 101 चं चिन्ह अधिक आहे ते होईल वजा, या 99y चं चिन्ह अधिक आहे ते होईल वजा, 501 चं चिन्ह अधिक आहे ते सुद्धा वजा चिन्ह होईल। आता आपल्याला 99 चं चिन्ह आहे अधिक 101 चं चिन्ह वजा आहे, दोघांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी होईल, म्हणून 101 मधून 99 गेल्यानंतर 2 राहील, पण मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा, म्हणून चिन्ह मिळेल वजा। 101 मधून 99 गेले की राहिला 2x। इथंही 101 चं चिन्ह अधिक आहे, 99 चे चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी होईल, मोठ्या संख्येला चिन्ह अधिक आहे, म्हणून अधिक 101 मधून 99 गेले की राहील 2y बरोबर 499 चं चिन्ह आहे अधिक, 501 चं चिन्ह आहे वजा, इथेही दोघांची होईल वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा, 501 मधून 499 गेलं की मिळेल आपलं वजाबाकी 2।
आता या ठिकाणी आपल्याला या समीकरणाला 2 ने भागल्यानंतर आपलं पुढचं समीकरण मिळेल, म्हणून इथं लिहायचं आपल्याला 2 ने भागू. या समीकरणाला आपल्याला पूर्ण 2 ने भागायचंय. वजा 2x ला 2 ने भागलं की वजा चिन्ह आहे तसंच राहील, वजा x अधिक 2y ला 2 ने भागलं की राहील y बरोबर वजा 2 ला 2 ने भागलं की वजा 1. हे समीकरण नंबर 4 मिळालं. आपल्याला पहिलं तिसरं समीकरण मिळालं x अधिक y बरोबर 5. चौथं समीकरण मिळालं x वजा x अधिक y बरोबर वजा 1. या दोन समीकरणांची आपल्याला आता बेरीज करायची आहे, म्हणून समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. परत 3 समीकरण आहे x अधिक y बरोबर 5 आणि 4 समीकरण आहे वजा x अधिक y बरोबर वजा 1. या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. या x चिन्ह मध्ये या x चिन्ह आहे अधिक, या x चिन्ह आहे अधिक अधिकची बेरीज होईल. या ठिकाणी अधिक x आणि वजा x यांची वजाबाकी होईल 0. y चं चिन्ह आहे अधिक, या y चं चिन्ह आहे अधिक यांची बेरीज होईल अधिक, म्हणून 2y बरोबर 5 चं चिन्ह अधिक आहे, 4 चं चिन्ह 1 चं चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी मिळेल 4. इथं आपल्याला 2 ची बाजू बदलायची आहे, म्हणून पुढची पायरी आहे y बरोबर 4 भागिले 2, म्हणून y बरोबर 2. इथं आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. y ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 2. ही किंमत आपण कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो, पण सर्वात समीकरण लहान आहे ते तिसरं समीकरण आहे, म्हणून y बरोबर 2 ही किंमत आपण 3 मध्ये ठेवू. परत 3 समीकरण आहे तसं मांडायचं आहे. x अधिक y बरोबर 5. या ठिकाणी आपल्याला y ची किंमत ठेवायची आहे, म्हणून x आहे तसंच अधिक y ची किंमत 2 बरोबर 5 आहे तसंच. इथं आपला x अधिक 2 डाव्या बाजूला आहे, अधिक 2 ची बाजू बदलायची आहे, म्हणून डावीकडे राहिलं x, उजवीकडे आहे 5 आणि अधिक 2 ची बाजू बदलल्यानंतर तिला होईल वजा 2, म्हणून x बरोबर 5 चं चिन्ह अधिक आहे, 2 चं चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी होईल, 5 मधून 2 गेले राहिले 3. अशा प्रकारे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 3. म्हणून या समीकरणामध्ये x ची किंमत 3 आलेली आहे आणि y ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 2. अशा प्रकारे हे एक सामायिक समीकरण आपण सोडवले आहे. धन्यवाद.